द्वारे ते पॉकेट्स दिले जातात आणि त्यामधून तुम्हाला ते पॉकेट्स निवडावे लागतात आणि ते पॉकेट्स निवडत असताना बॅटिंग प्लेयर्स करणार आहेत आणि टीम सायबा फिल्डिंग करणार आहेत. ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही संघाने खूप चांगला खेळ केलाय पहिल्या मॅच मध्ये. आता इकडून जिंकायचं आहे आणि जी टीम जिंकणार आहे ती उद्यासाठी सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल. पायावरचा बॉल आणि पायावरचा बॉल खेळत असताना ऑलमोस्ट कटआउट स्पॅनर थोडक्यात उकलय. कदाचित त्याला लागला असता 4 धावा सुद्धा मिळाल्या असत्या आणि त्यामधून कॅप सुद्धा देण्यात आली असती मनीष यांच्याकडून. पुढचा बॉल रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग शानदार फिल्डिंगचा नजारा. दोन्ही संघाचे कागदपत्रे खूप स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघाचा इतिहास फार मोठा आहे आणि हा इतिहास फार मोठा येत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे आणि कोण जाणार आहे सुपर 12 मध्ये यावर चर्चा करण्यासाठी आमच्या सोबतीनं मृदुल मेहर सुद्धा जोडले जाणार आहेत. पहिल्या 3 मध्ये 3 धाबा दाखल आहेत. 3 वर 0. पुढचा बॉल रेडी आहेत. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून. यावेळी बरोबर गॅप शोधलाय आणि चेंडू गेला सीमारेषा पार. सौकार 4 धाबा. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. थँक्यू. खूप चांगला उल्लेख. रामनवमीचा सण जवळ आलाय आणि साई भक्तांच्या पालख्या तर साई दरबारासाठी निघाल्यात. आजचा 3रा दिवस आहे मला वाटतं पदयात्रेचा आणि ते पदयात्रा साई दरबाराच्या साई भक्त सर्व ते पदयात्रेसाठी आनंद घेत आहेत. मॅच कडे वळणार आहोत. मॅचची कहाणी आतापर्यंत काय आहे. चौकार आल्यानंतर सिंगल कंप्लीट झाले म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आता फलकावरती आहेत. 9 वर 0. टीम प्लेयर संघ टीम सायबा ए या संघासमोर. डीझेल ऐकणार आहोत आणि लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. साई लीलाच्या छायेत वाढलो, तिच्या मायेत घडलो हाय. साई लीलाच्या छायेत वाढलो, तिच्या मायेत घडलो हाय. खूप चांगलं गीत आपल्या भेटीला आलं होतं. त्या अगोदर पॉवर प्लेला आमंत्रित केलंय आणि 9 वर 0 ही आतापर्यंत कहाणी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जतीनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिद्धांत आहे, मनीष आहे आणि मायक्रोफोनवरती मृदुल सुद्धा आहेत. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय आदरणीय सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक. आजचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसामध्ये येत असताना संध्याकाळच्या सत्रात 2 विनर संघ आहेत आणि त्या 2 विनर संघातील लढत आपल्या भेटीला येत आहे. सिद्धांत वारंग, त्याच्या विपक्षात जतीन सोलंकी. यंगस्टर खेळाडू, एकीकडे एक्सपिरियन्स आणि कोण कोणावर हावी कोण कोणावर भारी येणारी काळ वेळ दर्शवणार आहे. परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये सिद्धूचा पाहिलेला आपण तो खेळ बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून सातत्यानं सिद्धू या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. 2रं षटक पॉवर प्लेचं म्हटलं आणि यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. AK-47च्या रफ्तारानं येतो चेंडू सीमारेखा पार. बॅट मधून कशा प्रकारे आवाज आला बघा. कडक अशा प्रकारे आवाज आला. काय जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी. पुढचा बॉल ऑनसाइड लागल्याचा प्रयत्न. फटका मारून खेळलाय आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पलटवार प्रत्युत्तर. फलंदाज सिद्धांत वारंग बाद गॉन. अरे सहन शक्ती ठेवाव थोडी करील तो गेम. अरे सहन शक्ती ठेवाव थोडी करील तो गेम. तुमचा पत्ता होईल गोल, त्याला डॉन म्हणतात डॉन. अरे तुमचा पत्ता होईल गॉन, त्याला डॉन म्हणतात डॉन. पत्ता होईल गॉन, त्याला डॉन म्हणतात डॉन. तुमचा पत्ता होईल. चांगला कमबॅक खऱ्या अर्थानं जतीनचा आपण पाहिला. जतीनने यावेळेला म्हटले एक तेरी आहे, तो एक मेरी आहे. परंतु पुन्हा एकदा
यावेळेला गौरव पाटकर होता, चांगल्यारीत्या फील्ड केला जातं, स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, धाफकावर 14 येत आहेत. पॉवर प्लेचं षटक, मोठी जिम्मेदारी खऱ्या अर्थानं जतीन सोलंकीवर आहे. 2 खेळाडू त्या सर्कलच्या मध्ये आहेत, एकीकडे मनीष शिंडाळेकर, दुसरीकडून ऋषीदादा देसाई, हे 2 खेळाडू त्या सर्कलच्या मध्ये येत असताना यावेळेला सागर देसले थोडीशी चुकी, सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना. चला, आयोजकांकडून महत्वाचा कॉल आहे. आपली दुसरी स्क्रीन आहे आणि तिथे असणारे आमचे संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग, मला वाटतं संतनगरचे हे बालगोपाल आहेत. आपण सर्वांनी बाळांनो तिथून उठायचंय. सर्वांना विनंती असेल, आयोजकांच्या वतीनं महत्वाचा कॉल आहे. तिथे आपले संपूर्णतः आर्थिक देणगीदार आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशली ती स्क्रीन आहे. आपण तिथून सर्वांनी उठा. येस, थँक्यू सो मच. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 2 षटकामध्ये धावफक, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 16 धावा धावफकावर येत आहेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या ठिकाणी पाय नक्की टच झाला होता का त्या बाउंड्री लाईनला, हा अगदी बारकाईनं पाहिलं जात आहे. 2 पंच या स्पर्धेला लाभलेले, एकीकडे विवेक पाटील सर आहेत, दुसरीकडून वसई तालुक्यातील मातब्बर आणि नामांकित पंचांमधून एक ओळखले जाणारे गंभीर पाटील सर यांना आपण पाहतोय. आमचे संपूर्ण आता टीम असेल, आमचे साथी समालोचक असतील. पंचांचा डिसिजन यस गंभीर सर, 1 आहे आणि सिंगल धावेने पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना 16 धावा आतापर्यंत धावफक्यावर येतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 16 धावा धावफक्यावर. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिस्टर परफेक्ट अर्थातच प्रदोष बाईकर, आणि ज्या स्पर्धेमध्ये बाईक असते त्या वेळेला प्रदोषचा खेळ पाहण्यासारखा असतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना, मिस्टर प्रदोष बाईकर नव्हे तर बायकर मॅन म्हणून या खेळाला या खेळाडूला एक वेगळी प्रसिद्धी आहे कौस्तुभजी. आणि तो आता गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येते. दुसरीकडून मनीषचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला नहाळला आणि सोडून दिला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव धाफकामध्ये येते. पुढचा बॉल, मोठा फटका मारत आपण बरोबर गॅप शोधलाय. काय जबरदस्त बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये, अजून एक शानदार दमदार प्रहार, 4 धावा. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. फटका पहा कशा प्रकारे बरोबर चेंडूला पाठवला गॅप मधून. मनीष खूप चांगली बॅटिंग करतायत, धाबा वेगाने येत आहेत, विकेटचा दबाव नाहीये, सरबत जमीची बाजू ठरलाय टीम प्लेयर्सच्या संघासाठी. 23 झाल्यात. मृदुल पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. येस, 23 धावा धाफकावर येत असताना चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. तेजस असेल, दुसरीकडून संत गतीने सुरुवात, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या बॅट मधून आतापर्यंत धावा येत आहेत त्या खेळाडूला स्ट्राईक जास्तीत जास्त देण्याचा तो प्रयत्न. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, धाफकावर 24 धावा धाफकावर येतात. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक असतील, आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच जवळचे मित्र ध्रुव असतील. आमच्यापर्यंत ते अचूक माहिती ही आतापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेला पुन्हा एकदा प्रॉपर लेन, थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि त्याला सन्मान दिला गेलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये भर पडत असताना धाफकावर आतापर्यंत 25 धावा धाफकावर येतात. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, स्वतः चेंडूला अडवलं होतं, बॅकअप स्वतः घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धाव पळ करते 26, पहिल्या 3 मध्ये 26 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल. त्या अगोदर डीजे ला ऐकणार आहोत आणि लगेच म्हणणार आहोत मैदानाच्या दिशेने. येईल पेपरात बातमी ताजी, चौकामध्ये हो बॅनर बाजी. हनुसारा यो मार्केटर, हनुसारा यो मार्केटर. मागा एंट्री ग्रँड मारील केक, कापायला आमचा शेट. मग एंट्री ग्रँड मारील केक, कापायला आमचा शेट. नादाला लागू नका, नका उगाच करू चुका. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 26 धावा ह्या धाफकावर येतात. सागर देसले द मॅजिकल फिंगर म्हणून या खेळाडूची एक वेगळी ख्याती, एक वेगळा कन्सिस्टंट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरीच्या प्रयत्नामध्ये थांबवलंय. येस, नो वेट हा देखील क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचा खेळ कॉल असतो
आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जातंय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत शांत संयमी पेशन्सली आतापर्यंत खेळ मनीषचा आपण मैदानामध्ये पाहिलाय. आणि पेशन्स ह्या शब्दाचा सातत्यानं ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो ना त्यावेळेला नक्कीच एक म्हणावं असं वाटतंय खऱ्या अर्थानं पेशन्स. अर्थातच काय तर क्रिकेटच्या खेळामध्ये पेशन्स तितकाच महत्वाचा असता. आयुष्यात देखील क्रिकेटचा खेळ आणि हा क्रिकेटचा खेळ सातत्यानं आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवून देतो. परंतु ह्या गोष्टीची चर्चा तोटा धावचीच्या रूपानं तेजसला मैदान सोडावं लागतंय. नाही, पेशन्स कंट्रोल तुम्ही जर का मॅच मध्ये ठेवला नाही तर तुम्ही मॅच मध्ये परत सुद्धा येऊ शकत नाहीये. ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पेशंट कंट्रोल जर तुम्ही मॅच मध्ये ठेवला तर मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. इतक्या गोष्टी आहेत पेशंट कंट्रोल मध्ये. विकेट आले रनआउटच्या रूपाने, फलंदाज बाद झाल्यात. नवीन फलंदाज अमित लाड मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सागर देसले कामाचे ओळख आहे मॅजिकल फिंगर म्हणून. त्याचं जिवंत उदाहरण DNCCच्या स्पर्धेमध्ये दिलं होतं. बेस्ट बॉलरचा खिताब मृदुल या खेळाडूने जिंकला होता त्या स्पर्धेमध्ये. सिंगल कंप्लीट झाले. धाबा धावपल करतात 29 वर 2. येस, 29 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 मध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल. टीम सायबा विपक्षात टीम प्लेयर्स 2 संघ मातब्बर तितकेच कागदीपत्री स्ट्रॉंग आहेत. परंतु ह्या वेळेला पंचांचा बोट हवेत आहे. सायबा संघानं चांगला कमबॅक 5च्या 10 ते 11 चेंडूंमध्ये चांगला कमबॅक करून दिलाय. आरामी चार जिगरी यार आहोत लय दिलदार, आहोत लय दिलदार, आहोत लय दिलदार. आरामच्या दोस्तीत गुड काय जबरदस्त बॉलिंग. पहिल्या 2 षटकामध्ये इतक्या वेगाने सुरुवात झाली होती ना मृदुल, असं वाटलं होतं 35चा मजल मारतील. परंतु त्यानंतर प्रदोष आले आणि त्यानंतर सागरने जो काय पलटवार केलाय त्या पलटवारला पाहता पाहता खूप मोठ्या ज्या धाबा बनत होत्या त्या धावांना रोख लावण्याचं काम आतापर्यंत पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये केलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ताकद भरपूर लावली होती आणि फक्त सिंगल येते. 30 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. येस, 30 धावा धावफलकावर मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच पंकजदादा मिश्रा आणि त्यांचा संपूर्णतः हा मित्र परिवार आहे. सोबतीनं संपूर्णतः संतनगर आणि ते बालगोपाल. प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी प्रत्येकाची राहिले आणि त्यांचं देखील इनिंग ब्रेकमध्ये आपण नामोल्लेखन करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 30 धावा धावफलकावर येतात. सिद्धेश बडांबे शेवट यावेळेला करण बैराई चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात पंचांचं डिसिजन. टेक्निकल टीमची पुन्हा एकदा ती मदत घेतली जाते. आतापर्यंत एक कन्फर्म आहे परंतु दुसरीसाठी आता तो विचार विनिमय आणि त्यानंतर नक्की मैदानामध्ये काय घडलं होतं ह्या सर्व गोष्टींचा आता 2 पंच मैदानात ते डिसिजन देतील. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन या. सायबा बी कॅप्टन आणि SSP एकनिष्ठ बॉलिंग टॉस केला जाणार आहे. मॅच नंबर 4 ग्रुप नंबर E त्याचा टॉस केला जाणार आहे. अतुल नेमले यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा अहवाल हा प्रोटोकॉल केला जाणार आहे. कोणाच्या बाजूने ते पॉकेट्स ज्यामध्ये फलंदाजी आहे, दुसऱ्या पॉकेट्स मध्ये आहे गोलंदाजी. चला SSP एकनिष्ठ बॉलिंग सायबा बीचे आल्यात. आदरणीय रोहन माडे आपणास विनंती की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न व्हा. खूप मोठा रोल या विकेटसाठी त्यांचा राहिला, ज्याने या विकेट बनवण्यासाठी खूप मदत केली असे आमचे रोहन माडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं. हार्दिक स्वागत. चला SSP एकनिष्ठ बॉलिंग कॅप्टन या, लगेच या. अहवाल दिला जाणार आहे टॉसचा. त्या अगोदर मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा वळणार आहोत. कोण जाणार आहे सुपर 12 मध्ये.
नानू दादा यांच्या शुभहस्ते टॉस होणार आहे. या आपण आपल्या शुभहस्ते हा जे पॉकेट्स आहेत त्यामधून टॉस निवडला जाईल आणि कोणाचे येणार आहे बॅटिंग आणि कोणाचे येणार आहे फिल्डिंग पाहणार आहोत. ओके, बॉलिंग करतील साहेबा बी आणि बॅटिंग करणार आहेत SSP एकनिष्ठ बॉलिंग. हा पुढच्या मॅचचा अहवाल आहे टॉसचा. पाहू शकता आपण मुख्य स्क्रीनवरती. बॉलिंग करणार आहेत साहेबा बी आणि बॅटिंग करणार आहेत SSP एकनिष्ठ बॉलिंग. मॅचला झाली सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक हलकासा बदल घेऊन जाते मृदुल मेहर आणि धनु यांच्या दिशेने. ओके, लकी ड्रॉ ओपन सुद्धा थोड्याच वेळात आपण ते सुद्धा ओपन करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही ज्या कोणाला यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे 10 रुपये याची किंमत आहे आणि 10 रुपये देऊन तुम्ही त्या लकी ड्रॉचा मध्ये सहभागी होऊ शकता. ओके, त्यानंतर सुद्धा होणार आहे. चला, लकी ड्रॉ सुद्धा ओपन थोड्याच वेळात केला जाईल. ठीक आहे, चला मॅच झाली सुरुवात. मृदुल मेहर जॉईन आहेत आणि त्याच्या गेस्ट धनु ओव्हर टू बॉक्स. थँक्यू. येस, धन्यवाद. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय, ऐकतोय, पाहतोय. पंकज दादा मिश्रा पुरस्कृत ही मानाची, ही अभिमानाची, ही सन्मानाची अर्थातच छत्रपती चषक आणि पहिल्या चेंडूवर प्रदोष बायकर मिस्टर बायकर मॅननं 4 धावेने सुरुवात केली. आमच्या सोबतीनं धनंजय पाटील सर हे देखील जोडले जातात. वेलकम धनू. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट टीम सायबाची आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट केलं. पण आता सर्वांचं स्वागत आहे कारण मॅच ही महत्वाचा आहे. हा मॅच जो जिंकणार आहे तो 2 मॅच जिंकणार आहे, त्यामुळे तो पुढे जाणार आहे त्याच्यावरती नजर आहे. सायबाचा संघ दुसऱ्या बाजूला प्लेयर्सचा संघ आहे. नाव प्लेयर्स आहेत पण आज खेळ त्यांना दाखवायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा हलक्या त्यानं चेंडूला मात्र आपण पहिलं तर सॉफ्ट हँड ढकलून दिलं. तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात 6. जसं कौस्तुभजी मेहर यांनी नुकताच उल्लेख केला होता की बाबा लकी ड्रॉ आहेत. काल त्यांनी भरपूर प्रयत्न केले. लकी ड्रॉ मध्ये 10 रुपयाचे त्यांनी भरपूर कुपन काढले होते पण अजूनही त्यांना बक्षीस भेटलेले नाहीत. पण म्हणतात ना जिद्द सोडायची नाही. यस, हा पाहण्याचा प्रयत्न होणार आहे स्क्रीनवरती. मला वाटतं मेगा स्क्रीनवरती त्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. बॉल ज्यावेळी डिलिव्हर करण्यात आलाय त्यावेळी ते गोलंदाजाचे मोमेंट. म्हणून म्हटलं मृदुल काल प्रयत्न कौस्तुभ यांनी केले. 10-10 रुपयामध्ये त्यांनी भरपूर कुपन काढले होते पण जिद्द सोडायची नाही. जसं आपण समालोचन करताना म्हणतो की जिद्द सोडायची नसते तसं आजही प्रयत्न तुम्ही करू शकताय. पहा काय घडलंय. DBNच्या वतीनं दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी क्लीन अँड क्लिअर नेटवर्क म्हणून DBNची एक स्पेशालिटी आहेत, ओळख आहेत. आता ते स्लो मोशन मध्ये दाखवतायत. कीप रोलिंग. थोडा मागे येऊन पाहण्याचा प्रयत्न केला त्यांनी. फेअर बॉल आहेत त्याच्यामुळे धावसंख्या 1 धावेनंच वाढल्यात 6च्या घरामध्ये. आदरणीय मनीषजी गावड साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. मनीष गावड साहेब आपलं स्वागत आहेत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं वेलकम, मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. या जावत मॅचच्या दिशेने पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे 6. फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. फिल्डिंग. ओ हो, काय फिल्डिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. चर्चा का होत आहे अंडरआर्म क्रिकेटची त्याचं कारण आहे मृदुलची फिल्डिंग आणि फिल्डिंगचा दर्जा पुन्हा एकदा तो पाहायला मिळाला. अंडरआर्म क्रिकेट या बळावर चालतं खऱ्या अर्थानं गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याहून महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय असेल ना तर ते क्षेत्ररक्षण असतंय. आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण यावेळेला खऱ्या अर्थानं सिद्धेश बडांबेनं मैदानामध्ये दाखवून दिलंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. येणाऱ्या पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर येत असताना ऋषीदादा देसाई म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जाताना की वसई तालुक्याच्या क्रिकेटसाठी वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट असे एक व्यक्ती अर्थात ऋषीदादा देसाई या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. भगवा अभिमानानं खऱ्या अर्थानं तो डोलतोय आणि हा स्पर्धेची एक ती वेगळी ओळख आहे. निश्चयाचा महामेरू, बहुती जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची, ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासाचा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावानं आज सातत्यानं कालचा दिवस, आजचा दिवस आणि अगदी
जितकं नाव घेवं तितकं ही वाणी पवित्र होणार हे नाव आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू आता त्या सर्कलच्या मध्ये येत आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 33चा पाठलाग आहे. ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकात ऍड. दुसरी गोष्ट जशी पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती ती 8 धाब्याने. 8 धाबा पाहता तुम्हाला 8 ची सरासरी गाठायची आहेत. 8 चोक 32, तुम्हाला रन करायचे 33, पण 8 ची सरासरी जर प्रति ओव्हर मध्ये तुम्ही गेले ना तर तुम्ही त्या 32-33 च्या जवळपास पोहोचू शकताय. तो टीम साहेबाचा प्रयत्न आहे. बाबा मोठा फटका, एखादा मोठा फटक्यासाठी जायचं किंवा एखादा शोधायचा, हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहिलं तर प्रदोष बैकर, जसं आपण उल्लेख केला की प्रदोष बैकर नाही बायकर आहेत. बाईक पटकावणाऱ्या खेळाडूपैकी आहेत. फिल्डिंग वा वा वा, काय फिल्डिंग होताना पाहायला मिळालं आहे, परंतु तिथे मिस्टेक घडल्या आहेत. विकेट किपरनं थोडी घाई केल्यात. जसं नेहमी म्हणतात ना, एखाद्या आपण हायवेला जातो त्यावेळी लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही, पण कधी कधी मृदुलजी असंही होतं ना, अति घाई तुम्हाला खड्ड्यात पण घेऊन जाईल. नक्कीच आता तसंच नक्कीच. घडलंय. आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं बडी मछली थी. जवळ जवळ चान्स आला होता आणि ज्या वेळेला संधी धनंजय पाटील सर मिळते ना त्या वेळेला आठवत आहे ते कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान. त्यावेळेला अवघ्या आणि अवघ्या 16 धावेंवर द हिटमॅन शर्मा, रोहित शर्मा यांचा जय सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा कुटणारा तो खेळाडू देखील सातत्यानं आठवण होते. म्हणजेच काय, ज्या वेळेला फलंदाजांना संधी मिळते त्यानंतर फलंदाज रंग उधळत असताना हे सातत्यानं मैदानामध्ये आपण पाहिलं. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जीवदान आहे खऱ्या अर्थानं. आतापर्यंत नशिबाची साथ टीम सायबा संघाच्या बाजूने वळतंय. मला वाटतं तिथे मनीष होते, मनीष विश्वकर्मा होते. मनीषचा हात अगोदर लागला होता यष्टांना आणि मनीषने तेच सांगितलं, बाबा हात थोडा लागलाय. एका बाजूला सिद्धू पण आहेत जे 30 सेकंडच्या आतमध्ये धावसंख्या 11. पुढचा बॉल पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, फटका खेळाय छान पद्धतीनं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार, चौकार. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात आला या आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात आला या आमचा. वेल मोमेंट आलेला हा चौकार आहे आणि वेल मोमेंट आलेला चौकार. मृदुलजी हा खेळही बदलणारा आहे. 4 धाबा मिळत आहेत. काय फटका पाहायला माल होतात. पुढे आता बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मनीष यांच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल, धावसंख्या 15. यस, 15 धावा धापकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला सन्मान दिला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत 16 धावा. पहिलं षटक 8 धावेंचं, दुसरं षटक 8 धावेंचं. आणि ते कॅल्क्युलेशन आतापर्यंत मैदानामध्ये 2 खेळाडू, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स यावेळेला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. इक्वेशन येणारे 12 मध्ये 17 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. तुर्तास ऐकूया छोटूशी धून. विरार वसई शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार आहे रे. विरार वसई शहरामध्ये थँक्यू. कंपॅरिझन पहा. आफ्टर 2 ओव्हर्स सायबाचा संघ 16ला विकेट नाही आहेत. प्लेयर्सनं विकेट गमावली होती. दोघांच्या धावा बरोबर आहेत. तिथेही 16 झाल्या होत्या 2 ओव्हरमध्ये, इथेही 2 ओव्हरमध्ये 16 झाल्या आहेत. पण क्रिकेटचा सोहळा कुठे रंगलाय? क्रिकेटचा सोहळा सध्या छत्रपती चषकामध्ये रंगलाय. म्हणून म्हणताना की शिवरायांची नेहमी एक शिकवण आहे, राज्य छोटं का असे ना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. नो नो नो, हे नाही करायचं. मैदानाच्या आतमध्ये ना मुन्ना ना, नो बॉल नाही हाताळायचे. आलाय नो. मॅचची कहाणी बदलणार आहेत. 12-16 मध्ये पुन्हा एकदा वेगवान बॉल, तोही लेग स्टंपच्या बाहेर भरकटली लाईन. पंचाने सांगितलं वाईट +1. मृदुलजी पहिला बॉल न टाकता 3 धावा दिलेल्या आहेत गोलंदाजाने. अतिरिक्त धावा खऱ्या अर्थाने टीम प्लेयर्स संघाच्या हातात त्या डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. येणारी ती का वेळ दर्शवणार आहे की कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार. परंतु या अतिरिक्त धावा, 3 धावा येत असताना आतापर्यंत धावफलक 19 धावा धावफलकावर येत आहेत. इक्वेशन 12-14 इक्वेशन धावफलकावर आहे. विशाल सिंग समोर. पहिल्या 2 चेंडूमध्ये विशालने केलेली चुकी आणि यावेळेला क्षेत्ररक्षक करतोय चुकी. येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार. असं कुठलंच गाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही रे. सचिन दादाचं नाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही. थँक्यू. आता म्हणावं तरी काय, या फिल्डरनं सोडलेला हा बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. चौकार आला. धावसंख्या 23च्या घरामध्ये गेल्यात. 11 बॉलमध्ये 10. पुन्हा आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु आता बॉलला अडवलाय. अगदी आपल्या बॉडीच्या सहाय्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 1 धावेनं पुढे गेला, जाऊन पोहोचतात 24 या आकड्यावरती.
छत्रपती चषक आदरणीय पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार आयोजित असलेली स्पर्धा. एक धाव आल्यात, धावसंख्या धाव फलकावरती 25. येणारे 9 चेंडू 8 डावेची गरज आहे. मृदुलजी कधीपासून हे उलट होतं, पण आता बॉल जास्त झाल्यात आणि रन कमी झाल्यात. नक्कीच आता जे काही करायचंय ते टीम प्लेयर्स संघाला करायचंय. येथून जोखीम, येथून रिस्क थोडीशी घ्यावी लागेल, परंतु पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चुकी. 1+1 पुन्हा एकदा 2 धावा धाफकामध्ये येत असताना विशाल सिंग यावेळेला करतोय चुकी आणि चुकी. यावेळेला कितपर्यंत आणि ह्या स्पर्धेबाहेर घेऊन जाणार का टीम प्लेयर संघाला, यावर देखील ती येणारी काळ नक्कीच दर्शवून देणार आहे. परंतु आतापर्यंत पारड थोडंसं आता सायबा संघाच्या बाजूने झुकतंय. चुकी आहे की गौडचूक आहे याही गोष्टीची सध्या चर्चा आहे. इथे मात्र आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथून मात्र चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. 8 मध्ये करायच्या 6. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न प्रदोष देखील. आता तशी चूक गोलंदाजानं केली होती, तीच चूक सेम रिपीट चूक मैदानाच्या मध्ये बॅटरी करतोय. नाही नक्कीच अति घाई होते प्रदोषची आणि त्या कारणास्तव यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू. शेवट गोड चौकार आणि चौकाराने धावफकावर आतापर्यंत 31 आहेत. मॅच इक्वेशन 6 मध्ये 2. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डिझेला. सध्या स्माइली चेहरा साहेबाचा डगआउट पाहिलं तर तिथेही आमच्या कॅमेरामॅन कॅप्चर करतील, कारण डगआउट मध्ये आपण पाहिलं तर आनंदी असे चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत, रन करायच्या 2. 6-2 वाला मॅच. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. येणारे 6 मध्ये 2 धावेंची गरज आहे. अटॅकिंग फील्ड सजवली जाते, परंतु धनु अतिशय चांगला ओळख खऱ्या अर्थानं. आता ती स्माइली फेस आहेत. स्माइली फेस प्रत्येकाची आहे. संपूर्णतः सायबाचा संघ. सायबा फक्त क्रिकेट नव्हे तर सायबा एक वेगळी फॅमिली आहे. संकटमोचक फॅमिली म्हणून सायबा नावाकडे सध्या वसई तालुक्यामध्ये एक सायबा फक्त नाव नव्हे तर एक वेगळा ब्रँड आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येते. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू 1 धावेंची गरज आहे. 33चा पाठलाग होता, परंतु विशाल सिंगची ती चुकी, अतिरिक्त धावा, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि त्या रूपांतरानं आता सामना थोडासा एकतर्फा असा जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, धावचीची पुन्हा एकदा संधी, पुन्हा एकदा निसटली जात आहे. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा. अभिनंदन. मागच्या बॉलवरती पंचाने सांगितलं बाबा पंजा दाखवला, याचा अर्थ 5 धावा त्या ऍड होताना पाहिलं.